नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर सरकारच्या माध्यमातून 1 ऑगस्टपासून जे महसूल सप्ताहाचे आयोजित केलेले आहे त्याबद्दल आपण महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. कारण संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत जे लाभार्थी असणार आहे त्यांचे जे अनुदान आहे ते जमा होण्याबाबत ही माहिती असणार आहे. तर 1 ऑगस्ट जे ऑगस्टमध्ये महसूल सप्ताहाचे आयोजित केलेले आहे आणि या महसूल सप्ताहाच्या आयोजनाचे संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीने मदत करण्यासंदर्भात हा सप्ताह किंवा ही उपक्रम किंवा कार्यक्रम म्हणू शकतो आपण राज्य सरकारच्या माध्यमातून आखण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे जे महसूल मंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती, फेसबुकवरती, सोशल मीडियावरती अधिक संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि शासन निर्णय सुद्धा जाहीर झालेला आहे. तर जो हा सप्ताह असणार आहे म्हणजे 1 तारखेपासून सुरू होत आहे व इथे पूर्ण आठवड्यांमध्ये हे जे काही कार्यक्रम होणार आहे त्यामध्ये आपल्याला म्हणजे जे 5 तारीख म्हणजे 5 ऑगस्ट असणार आहे ते एक महत्त्वपूर्ण तारीख असणार आहे. तर या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसील कार्यालय आणि जे तलाठी कार्यालय किंवा ग्रामपंचायत कार्यालय त्यांना सर्व या ठिकाणी सूचना केलेल्या आहेत व ह्या महसूल सप्ताहाच्या निमित्ताने संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांच्या योजनेच्या जे संदर्भात जे काही अडचणी असतील ते तुम्हाला सोडवण्यात येणार आहे. जे काही अडचणी असणार आहे ते पूर्णपणे ते सोडवण्यात येणार आहे. तर तुम्ही ते पाहू शकता 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताह महसूल विभाग लोकभिमुख व्हावा व जनतेची महसूल विभागाशी निगडीत सर्व कामे सुरळीतपणे व्हावी याकरिता माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आम्ही अविरतपणे कार्यरत आहोत. याच कार्यपद्धतीचे पुढचे पाऊल म्हणजे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान विशेष महसूल सप्ताह साजरा करायचा आहे आणि या सप्ताहासाठी राबवण्यासाठी येणारे उपक्रमाचे शासन आदेश जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील जनतेने या सर्व उपक्रमात सहभागी व्हावे अशी विनंती करतो असे यांनी चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी पोस्ट केली आहे व इथे पूर्णपणे जे काही कार्यक्रम होणार आहे 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट राज्यात विशेष महसूल सप्ताहाचा टाइम टेबल कार्यक्रमाचं स्वरूप सुद्धा देण्यात आलेलं आहे. म्हणजे 1 ऑगस्ट महसूल दिन साजरा करणे व महसूल सप्ताहाचा शुभारंभ 2 ऑगस्ट शासकीय जागेवर सन 2011 पासून पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकूल करण्यास पात्र असलेल्या कुटुंबाचा सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्याबाबत हा कार्यक्रम असणार आहे. हे पूर्ण कार्यक्रम असणार आहे. त्यानंतरचे 5 ऑगस्ट तुम्ही पाहू शकता विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी म्हणजे घरी जाऊन घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे शासनाचे अत्यंत मनपूर्वक इथे धन्यवाद करायला पाहिजे आहे. कारण आपल्याला गरज आहे, खरंच गरज आहे व हे शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण व आनंदाची ही माहिती दिलेली आहे. कारण विशेष सहाय्य योजनेतील जे काही लाभार्थी असणार आहे त्यांना खरंच घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे अतिशय महत्त्वाचं आहे. बरेच लाभार्थी आहे की कमेंट करतात आहे, मेसेज करत आहे, आम्हाला पैसे पोहोचतच नाही. जी गरज आहे जे लाडक्या बहिणींना असो किंवा इतर योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पैसे पोहोचत आहेत पण आमच्यापर्यंत हे पैसे पोहोचतच नाही. त्यामुळे नक्कीच ही शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती दिलेली आहे. 5 ऑगस्ट रोजी लक्षात घ्या विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या घरभेटी करून डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे होणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे किंवा आपल्याला काय करायचं आहे याबाबत चर्चा करूयात. आता बऱ्याच जणांना काय होतं की डीबीटी झालेली असते किंवा डीबीटी झालेली नसते किंवा बरेचसे प्रॉब्लेम होतात. ऑनलाईन झालेलं आहे तरी सुद्धा प्रॉब्लेम येत आहेत. पहिलं कसं होतं की ऑफलाईन होते त्यामुळे पैसे वेळेवर पोहोचत नव्हते, आपण समजू शकत होतो. डीबीटी आहे किंवा आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे किंवा कोणत्याही गोष्टी सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांच्या जर घरी भेटी डीबीटी करून अनुदानाचे वाटप करणे अशा प्रशासनाच्या सूचना आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्या, स्पष्ट करा की तुम्हाला ज्यावेळेस ते लोक येणार आहे त्यावेळेस तुम्हाला स्पष्टपणे सांगायचं आहे की आमची KYC पूर्ण आहे, आमची डीबीटी पूर्ण आहे, आम्हाला पैसे का आले नाहीत किंवा हे पूर्णपणे तुम्हाला माहिती करून घ्यायचं आहे. अनेक लाभार्थींची डीबीटी अपूर्ण आहे किंवा KYC अपूर्ण आहे, आधार व्हेरिफिकेशन अपूर्ण आहे, त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे पैसे अडकलेले आहे. तर निराधारांची KYC न केल्यामुळे तर काही डीबीटी न केल्यामुळे पैसे अडकलेले आहेत. तर राज्यांमध्ये निराधारच्या योजनेचे पैसे थेट बँक खात्यात जमा केले जात आहेत. म्हणजेच डीबीटीद्वारे हे पैसे जमा केले जात आहेत, आपल्याला माहितीच आहे. पण अनेकदा काय होतं की आपले KYC पूर्ण नाही किंवा हे जे काही डीबीटी प्रोसेस आहे ते पूर्ण नाही, त्याच्यामुळे पैसे आपल्याकडे येत नाही. आता प्रशासन तुम्हाला स्वतःहून मदत करण्यास येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे न लाजता न घाबरता ही पूर्ण माहिती विचारून घ्यायची आहे की आमचे पैसे आमच्यापर्यंत का नाही येते. त्याच्यामुळे तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं आहे तुम्ही करू शकता किंवा तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्हाला थेटपणे सांगायचं आहे की आमचे पैसे आमच्यापर्यंत आले नाही. सगळे जे प्रॉब्लेम्स असतील त्यामुळे हे तुम्हाला
करायचं आहे. जी महा-डी-बी-टीवर नोंद करून घेतल्यामुळे काय होतं की महिन्याचे पैसे जे थेट खात्यावर आता जमा करण्यास सुरुवात झालेली आहे. पण बऱ्याच जणांचे पैसे जमा झालेले नाहीत. नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे की तुमचे पैसे जमा झाले आहेत की नाही. तुम्ही ते तक्रारी करू शकता. 5 ऑगस्ट ही महत्त्वाची तारीख आहे. 5 ऑगस्ट ही मोहीम राबवली जाणार आहे, जेणेकरून योजनेतून मिळणाऱ्या पेन्शनपासून कोणीही वंचित राहणार नाही. संजय गांधी निराधार योजनेचे पैसे वेळेत येत नसल्यास तक्रारी आहेत, असे मागील थकीत अनुदान तुम्हाला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. तर या लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण करून त्यांनी थेट खात्यावर हे पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न आता होणार आहेत व तुमचे पैसे 100% तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, आपल्या लाभार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे. कोणीही लाभार्थी संजय गांधी निराधार योजनेचे असो किंवा इतर योजनेचे म्हणजे निराधार योजनेचे, श्रावणबाळ योजनेचे असो, हे जे योजनेचे लाभार्थी आहेत त्या या लाभापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे एक विनंती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला जर लिंक पाहिजे आहे, तुम्हाला जर प्रूफ पाहिजे आहे, कमेंट करा. तुमच्यापर्यंत हे प्रूफसुद्धा मी पोचवून देईल. धन्यवाद.